श्लोक 17वा. सहस्रयुगपर्यंतमहर्यद् ब्रह्मणो विदुः रात्रियुगसहस्रान्तान्ते हो रात्रविदो जनाः. अर्थ: जे अहोरात्राचे प्रमाण जाणणारे आहेत ते लोक हजार युगांचा एक ब्रह्माचा दिवस आणि हजार युगांची एक ब्रह्माची रात्र होते असे जाणतात. विवरण: कृत, त्रेता, द्वापार आणि कलियुग अशी 4 युगे आहेत. या 4ही युगांचे मिळून एक महायुग होते. अशी 1000 महायुगे मिळून ब्रह्माचा एक दिवस होतो आणि तितक्याच वेळाची एक रात्र सुद्धा असते. ब्रह्माची एक अहोरात्र 2000 महायुगांची असते. अशा 360 अहोरात्रींचे एक वर्ष आणि अशी 1000 वर्षे ब्रह्माचे आयुष्य असते. अशा रीतीने ब्रह्मदेवाचा दिवस व रात्र समान आहेत. विश्वाचा विलय होऊन पुन्हा निर्मितीचा प्रारंभ होण्याचा काळ ही रात्र 1000 युगांची आहे. विश्व साकार होऊन कार्यरत दिसते तो काळसुद्धा 1000 युगांचा आणि विश्व विलीन अवस्थेत असण्याचा काळ 1000 युगांचा असतो. या एवढ्या प्रदीर्घ कालावधीचे ज्यांना भान आहे ते अहोरात्र वेदते जाणकारच म्हणायला हवेत. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा हिशोब खालीलप्रमाणे सांगण्यात येतो. आपला सर्वसाधारण दिवस 24 तासांचा आहे. त्यात ढोबळमानाने 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. मात्र ब्रह्मदेवाचा दिवस 1000 युगांचा व तेवढीच रात्रसुद्धा असते. म्हणजेच त्याचा एक दिवस 2000 युगांचा असतो. एक युग म्हणजे 12,000 दिव्य वर्ष. भगवंत 1000 युगे म्हणजे सहस्र युग म्हणत आहेत. म्हणजे 1,20,00,000 वर्षे होतात. ही दिव्य वर्षे आहेत. 360 दिवसाचे एक मानवी वर्ष म्हणजे देवाचा एक दिवस. म्हणजे 1,20,00,000 गुणिले 360 केले तर 4,32,00,00,000 मानवी वर्षे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस व तेवढीच रात्र असा हा एवढा मोठा काळ आहे. गीतेचे हे म्हणणे सत्य मानले पाहिजे, कारण आजच्या विज्ञानाप्रमाणे आपल्या पृथ्वीचे व सूर्याचे वय सुमारे 4 अब्ज वर्ष इतके आहे. महाभारत शांती पर्वात 4 युगांच्या 1000 चौकड्या सांगितल्या आहेत. याचा हिशोब केला तर 17,28,00,00,000 मानवी वर्षांचा मिळून ब्रह्मदेवाचा एक दिवस व तेवढीच रात्र आहे. म्हणजेच 3,456 मानवी वर्षांचा ब्रह्मदेवाचा एक संपूर्ण दिवस होतो. इतके प्रचंड ज्ञान असणाऱ्यांनाच हे सर्व खरेपणाने कळते असे म्हणावे लागेल. गीतेतील सहस्रयुगपर्यंत हा श्लोक जसाच्या तसा निरुक्तात आढळतो. हीच कालगणना महाभारत आणि सूर्यसिद्धांत यामध्ये सांगितलेली आहे. गीतेत असे सविस्तर प्रमाण दिलेले नाही. मात्र भगवंत 1000 युगे असे सांगत आहेत. म्हणून वरीलप्रमाणे वर्षाचा हिशोब महाभारतात आणि इतरत्र सांगितल्याप्रमाणे येथे घेतला आहे. असे हे सगळं युगांचं आणि अनेक शेकडो कोटी अब्ज वर्षांचा हिशोब आपण ऐकल्यानंतर इथे थांबूया.